नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरोची बालाजी जगतकर, बीड येथून थेट. आजची सर्वात महत्त्वाची बातमी. बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारधी समाजातील एका महिलेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला, विनयभंग, मारहाण, लूट आणि बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पीडित महिला रीता प्रभाकर भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सदाशिव रतन काळे, नितीन सदाशिव काळे, गोरख सुरेश भोसले, गोरख सदाशिव काळे, बालाजी सखाराम काळे, संतोष सखाराम काळे, रोहित कालिदास भोसले, कालिदास रामदास भोसले, पद्माबाई सुरेश भोसले, रेखाबाई सखाराम काळे आणि लक्ष्मीबाई गोरख काळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली, अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले, तसेच जीवे मारण्याचा आणि बलात्काराचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याचा ती उसाच्या शेतात पळ काढल्यामुळे आपण बचावल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेत महिलेच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून पायासह संपूर्ण शरीरावर गंभीर दुखापती झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या गेल्या 3 दिवसांपासून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी 2 स्कॉर्पिओ वाहने आल्याने आरोपींना पोलीस आल्याचा संशय निर्माण झाला आणि तेथून ते पळून गेल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. तसेच या प्रकरणात राजापूर गावाच्या पोलीस पाटलांच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने आणखी एक गंभीर दावा करताना सांगितले की हल्ल्यातील काही आरोपी यापूर्वी MPDA कायद्यांतर्गत जिल्ह्यातून हद्दपार झाले होते, तरीही ते पुन्हा दहशत माजवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पीडितेचा आरोप आहे की इतके गंभीर आरोप असूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणात नमूद केलेले आरोप हे पीडित महिलेचे आरोप आहेत. या आरोपांबाबत पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू असून तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होईल. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, बीड. आम्ही शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथून आम्ही तक्रार अर्ज देऊन त्या जे लोकांनी मला मारहाण केली त्यांच्याविरुद्ध तक्रार देऊन आम्ही घरी जात असताना फिल्टर पाणी जार इथं भरायला गेलं असताना 8 ते 9 लोकांनी आमच्या गाडीवर हल्ला केला. सदाशिव रतन काळे, नितीन सदाशिव काळे, गोरख सुरेश भोसले, गोरख सदाशिव काळे, बालाजी सखाराम काळे, संतोष सखाराम काळे, रोहित कालिदास भोसले आणि कालिदास रामदास भोसले, पद्माबाई सुरेश भोसले अशा या सगळ्या लोकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बेदम मारलं. माझ्या 12 ग्रामची पोत काढून घेतली, कानातले फुलं काढून घेतले. तसेच मी ग्रामीण कुटुंबाचे 49,000 रुपये बचत गटाचे मला भेटले होते, ते पैसे हिसकून घेतले. आमच्या गाडीवर हल्ला केला. माझ्या लेकराला काच लागले. माझ्या नवऱ्याच्या तोंडावर सगळे काच ते वर पडलेले आहेत. वस्तुस्थितीला आता तिथं जाऊन बघताच तिथं आमच्या गाडीचे काच ते पडलेले आहेत. तसंच माझी पूर्णपणे साडी फेडून घेतलं, माझं जंपर काढून घेतलं आणि तसेच त्यांनी काय केलं माहिती की जिथं नाही तिथं मला हात लावले आणि त्यांचा प्रयत्न होता विनयभंग करायचा. पण त्या दरम्यान तिकडनं 2 स्कॉर्पिओ गाडी आल्या. त्यांना वाटलं की पोलिसाची गाडी आली म्हणून ते फाकले. तेवढ्याची संधी घेऊन मी उसामध्ये लपले, तरी ते मला उसामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी काय कारवाई नाही. मी काल संध्याकाळी 10 वाजता पोलीस साहेब आले होते. त्यांनी जबाब घेतला. त्या जबाबानुसार त्यांनी कुठल्या कलम दाखल केल्या आणि काय नाही केले ते अजून आतापर्यंत कळालेलं नाहीये. एफआयआर मिळाला तुम्हाला? एफआयआर अजून आम्हाला नाही मिळाला. मी त्यांना पोलीस साहेबांना फोन केला, काकडे साहेबांना फोन केला,
ते मला काय प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि मी त्यांना म्हणलं जर एफआर फाटला असेल तर मला कॉपी टाका, तरी ते मला टाकले नाही. तर मी जिल्हा लेवलला आमच्या समाजाचं काम करत आहे आणि मी 4 लोकांमध्ये फिरते. मी गरिबांची कामं करते आणि माझ्याकडे सगळे कार्यकर्ते मला सपोर्ट आहेत आणि मी सुशिक्षित आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तरी ह्या गावकुंड लोकांनी रात्री 8 वाजता माझ्यावर हल्ला करून माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, माझा जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला न्याय मिळावा हे माझी इच्छा आहे. तुमचं नाव काय? रीता प्रभाकर भोसले, राहणार राहणार राजापूर, पोस्ट तलवाडा, तालुका गिरवई, जिल्हा बीड. जर न्याय नाही मिळाला तर पुढली भूमिका काय असणार? जर नाही भेटला तर पुढचं भविष्य असे आम्ही 5-50 महिला जमा करू आणि उपोषणाला आपण बसू कुठं? SP ऑफिसला.